नमस्कार मित्रांनो, मी देवराम गावरे. आपण पाहता शेती टेक्निकच्या माध्यमातून आपण तुती लागवड बघणार आहोत. आहे आपला तुतीचा प्लॉट. 1.5 एकर लागवड केलेली आपण तुतीची. आपण आतापर्यंत 3 बॅच काढलेल्या आहेत. त्या कशा प्रकारे काढल्या ते पण तुम्हाला मी सांगतो. तिसऱ्या बॅचला आपण पाला वापरून एवढा शिल्लक राहिला होता. हा दुसरा प्लॉट आहे आपला आणि या प्लॉटच्या पण खाली एक प्लॉट आहे अजून. ही लागवड 5.5 बाय 2ची लागवड आहे. 2 सरीमधील अंतर 5.5 फूट, 2 रोपांमधील अंतर 2 फूट याप्रमाणे आपण लागवड केलेली आहे. आपल्या शेतातील तुतीचा पाला कीटक संगोपनासाठी उत्तमच आहे. त्यांना काही अडचण येत नाही, चांगलं होते. फक्त आता आपल्याला कोशाची साईज व्यवस्थित होईल याच्यासाठी पाल्याची क्वालिटी आपल्याला वाढवावं लागेल. या ठिकाणी आपण 3 बॅच काढल्या रेशीमच्या. 20 बाय 30च्या जाग्यात आपण 100ची बॅच घेतली होती. ही आपली पहिली रॅक होती आणि याच्यानंतर आपण परत ही दुसरी रॅक बनवली होती. ही इथं मध्ये 2च फूट अंतर होता. याच्यामधून थोडी अडचणच व्हायची येण्या जाण्यासाठी, पण आपण तिसरी बॅच घेतली. याच्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते, टेम्परेचर काही मेंटेन झाला नाही आपल्याला आणि त्याच्यामुळं आपली तिसऱ्या बॅचला थोडा प्रॉब्लेम आला होता. कोस पाल्यामध्येच बनवले आणि मध्ये पाला खात नव्हती आळी, पण वरतून आपण प्लास्टिक टाकायचो तर त्यांनी खालं बरोबर. पण कोस पूर्ण याच्यात पाल्यामध्ये बनवला होता आणि ते काढायला पण खूप त्रास झाला. खालच्या रॅकवरती घुस यायची आणि घुशीने बरेच कोस आणले होते. आपले जवळजवळ 10-1 किलो कोस घुशीने खाल्लेली होती. शिल्लक राहिलेले कोस आपण जालना मार्केटला घेऊन गेलो आणि तिथं विकले. 17 किलो माल तयार झाला होता. 340 रुपयांना विकले. आता आपली शेडची तयारी चालू आहे. आलेले प्रॉब्लेम सगळे आपण या शेडमध्ये दुरुस्त करायचे, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम आले नाही पाहिजे. या पद्धतीने आपण आता शेड बनवणार आहोत.